मी या ठिकाणी हे दोन कलर घेतलेले आहेत. चमकी लोकर आहे, गुलाबी रंग आहे आणि पांढरा. तुम्ही तुमच्या मनावर कोणतेही रंग घेऊ शकतात. क्रोशा हुकही कोणत्याही नंबरचं घेतलं तरी चालतंय. सुरुवातीला नॉट बनवून घ्यायची आणि आपल्याला 5 चेन करायच्या त्याच्यात. 1 2 3 4 5. पहिल्या चेनवर स्लिप स्टिचनं पॅक करून घ्यायचं आहे आणि परत 4 चेन करायच्यात. 1 2 3 4. इथं आपल्याला ट्रिपल क्रोशा करायचा आहे, म्हणजे 2 वेळा सुईवर दोरी घ्यायची. 2 वेळा आहे बघा. आणि सर्कल जे बनवलेलं आहे त्याच्यात आपल्याला ट्रिपल क्रोशा करायचा आहे. पहिले 2 मधून सुई काढायची, परत 2 मधून सुई काढायची, परत 2 दोऱ्यातून सुई काढायची. असा आपला हा ट्रिपल क्रोशा बनतो. आणखीन एक ट्रिपल क्रोशा करायचा त्याच्यातच. 2 मधून सुई काढायची, परत 2 मधून, परत 2 मधून. असेही पहिल्या 4 चेनचा 1 आणि हे दुसरे 2 असे मिळून 3 ट्रिपल क्रोशे तयार झालेत. परत 2 चेन करायच्या आणि ह्या सर्कलमध्ये आणखीन 3 ट्रिपल क्रोशे करायचे. 1 2 3. परत 2 चेन करायच्या, परत 3 ट्रिपल क्रोशे करायचे. 1 2 3. परत 2 चेन करायच्या, परत 3 ट्रिपल क्रोशे करायचे. अशा आपल्याला 6 पॅच करून घ्यायचे. ते 1 2 आणि 3 झाले. आणखीन 3 मी याच्यातच करून घेते. थोडं सारून घ्यायचं म्हणजे मग आपली इथं पूर्ण बसतं त्याच्यात. मी करून घेते राहिलेले 3. इथं माझे झालेत 6 पॅच. हे बघा 3 3 ट्रिपल क्रोशेच्या एक एक पॅच आपला. परत 2 चेन आहेत. 1 2 हे 3 4 5 आणि हा 6वा. परत 2 चेन केल्यात मी. आणि आता हे 4 चेनचा जो पहिला ट्रिपल क्रोशा आहे आपला, त्याच्यात पहिल्या ह्याच्यावर स्लिप स्टिचनं जोडून घ्यायचं आहे. परत पुढच्या ह्याच्यात स्लिप स्टिच करायची, त्याच्या पुढच्यावरही स्लिप स्टिच करायची. या 2 चेन आहेत त्या ठिकाणी यायचं आहे आपल्याला. आता इथं स्लिप स्टिच करायच्या आधीच कलर चेंज करायचा आहे. त्या कलरनं नाही करायची स्लिप स्टिच. आणि हा दोरा कट नाही करायचा, असाच ठेवायचा आहे खाली. परत त्या दुसऱ्या कलरने स्लिप स्टिच करायची. मी इथं पांढरा कलर लावला आहे, तुम्ही हवा तो कलर घेऊ शकतात. 1 2 3 आणि 4 चेन. हा झाला आपला पहिला ट्रिपल क्रोशा. आणि या 2 चेन घेतल्यात त्या ठिकाणी ट्रिपल क्रोशा केला आहे आपण. आता या ठिकाणी आणखीन मला 8 ट्रिपल क्रोशे करायचे आहेत. म्हणजे टोटल आपल्याला इथं 9 ट्रिपल क्रोशे करून घ्यायचे आहेत. 2 3 4 5 6 7 8 9. या ठिकाणी 9 ट्रिपल क्रोशे केलेत आपण एकाच ठिकाणी. आता हे पुढच्या 2 चेन आहेत त्या ठिकाणी देखील 9 ट्रिपल क्रोशे करायचे आहेत. प्रत्येक 2 2 चेन आहेत त्या ठिकाणी 9 9 ट्रिपल क्रोशे करून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7
9. असे प्रत्येक ह्याच्यात 9 ट्रिपल क्रोशे करून घ्या. हा पूर्ण राऊंड असाच करून घ्यायचा आहे. दुसरा राऊंड आहे आपला. हा राऊंड झाला आहे माझा. इथं प्रत्येक ह्याच्यात आपण 9 ट्रिपल क्रोशे केलेत. आता आपल्याला इथं स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचे. तरी स्लिप स्टिच करतानाच मी हा कलर वरती घेते. हा पिंक कलर वर घ्यायचा. आता हा कलर पण कट नाही करायचा, पांढरा पण असा सोडायचा आहे, कट नाही करायचा जरा. परत या ठिकाणी 4 चेन करायच्यात. 1 2 3 4. परत त्याच ठिकाणी आणखीन 2 ट्रिपल क्रोशे करायचेत आपल्याला. एक आणि आणखीन एक इथंच. परत 2 चेन करायच्यात. परत खालचे 3 ट्रिपल क्रोशे सोडायचे. 1 2 आणि 3. त्याच्यामध्ये परत 3 ट्रिपल क्रोशे करायचे आहेत. एक 2 3. परत 2 चेन करायच्या. परत पुढं इथं 3 सोडायचे. 1 2 3 सोडायचे आणि इथं पुढच्या ह्याच्यात ट्रिपल क्रोशे करायचे. सुईवर 2 वेळा दोरा घ्यायचा आहे. 1 वेळा दोरा घेतला तर सिंगल क्रोशा होऊन जाईल तो. आपल्याला डबल क्रोशा नाही, ट्रिपल क्रोशा करायचा आहे. दोन आणि 3. परत 2 चेन. परत इथं 3 सोडायचे ट्रिपल क्रोशे. 1 2 3 सोडायचे. परत या ठिकाणी करायचं. परत 1 2 3 सोडायचे, या ठिकाणी करायचं. असंच हा पूर्ण राऊंड आता करून घ्यायचा आहे. मध्ये 2 2 चेन घ्यायच्यात प्रत्येक वेळा. माझा हा राऊंड झाला आहे तसा. आता याच्या पुढचा राऊंडही आपल्याला सेम करायचा आहे. आपला चौथा राऊंड आहे आता. 1 2 3 आणि हा चौथा राऊंड आहे. चौथा राऊंड सेम करायचा आपल्याला. पहिल्या ह्याच्यात स्लिप स्टिच घ्यायची 4 चेनमध्ये. परत पुढच्या ह्याच्यातही स्लिप स्टिच करायची. कलर हाच राहू द्यायचा आहे. परत याच्या पुढच्या ह्याच्यातही स्लिप स्टिच आणि ह्या 2 चेनवर 1 स्लिप स्टिच घ्यायची. त्याच्यात 4 चेन करायच्या. हा झाला आपला पहिला ट्रिपल क्रोशा. आणि त्याच्या पुढं 2 ट्रिपल क्रोशे करायचे आणखी. 1 आणि हा दुसरा. हे झाले मिळून 3 ट्रिपल क्रोशे. परत 2 चेन करायच्या. पुढच्या 2 चेनवर परत 3 ट्रिपल क्रोशे करायचे. 1 2 3. परत 2 चेन करायच्या. पुढच्या 2 चेनवर 3 ट्रिपल क्रोशे. असंच आता हा राऊंड करून घ्यायचा आहे. दोन 3. परत 2 चेन करायच्या. हा पूर्ण राऊंड मी करून घेते. असं हा राऊंड झाला आहे माझा इथं. आता आपल्याला कलर चेंज करायचा आहे. तर हे जे आपण 4 चेन घेतलेले आहेत सुरुवातीला, त्याच्या वरच्या याच्यावर स्लिप स्टिचनं पॅक करून घ्यायचं आहे. पुढच्या ट्रिपल क्रोशावर पण स्लिप स्टिच करायची. पुढे त्याच्या पुढच्या ह्याच्यावरही 1 स्लिप स्टिच करायची. आणि या 2 चेन आहेत, या ठिकाणी स्लिप स्टिच करतानाच आपल्याला कलर चेंज करायचा आहे. आता हा कलर इथं सोडायचा आणि हा कलर वर घ्यायचा. जास्त ओढायचा नाही दोरा.
नाहीतर मग आपली डिझाईन ओढली जाते. असं लूजच ठेवायचा, म्हणजे खूप लूज पण ठेवायचा नाही आणि खूप टाईटही करायचा नाही, असा व्यवस्थित घ्यायचा. परत 4 चेन करायच्या, 1 2 3 4. हा झाला आपला पहिला ट्रिपल क्रोशा. त्याच्यातच आणखीन 5 ट्रिपल क्रोशे करायचे आहेत आपल्याला. हा पहिला झाला, 2 3 4 5 आणि आणखीन 1 6 ट्रिपल क्रोशे एकातच आपण केले तसे. परत पुढच्या याच्यावर देखील, पुढच्या 2 चेन आहेत ना, त्याच्यावर देखील 6 ट्रिपल क्रोशे करायचे आहेत. 1 2 3 4 5 6. असे प्रत्येक 2-2 चेन आहेत त्या ठिकाणी 6-6 ट्रिपल क्रोशे करून घ्यायचे. तर पूर्ण राऊंड असाच मी करून घेते. माझा 5वा राऊंड पूर्ण झाला आहे. आता आपल्याला 6वा राऊंड करायचा आहे, त्यासाठी कलर चेंज करायचा आहे. ते जे 4 चेन घेतलेले आहेत आपण सुरुवातीचा ट्रिपल क्रोशा, त्याच्यावर स्लिप स्टिचनं पॅक करायचे. तर पॅक करतानाच आपल्याला आता कलर बदलायचा आहे. आता हा कलर आहे तो वरती घ्यायचा आहे, गुलाबी रंग. आणि या ठिकाणी 1 2 3 4 चेन करून घ्यायच्यात. हा झाला आपला पहिला ट्रिपल क्रोशा. आणि त्याच्यातच आणखीन 2 ट्रिपल क्रोशे करायचे. याला 1 आणि आणखीन 1. टोटल 3 ट्रिपल क्रोशे करायचे तिथं. परत 2 चेन करायच्या, परत खालचे 3 सोडायचे आणि इथं मध्ये 3 ट्रिपल क्रोशे करायचे. 1 2 आणखीन 1 तिसरा. परत 2 चेन करायच्या, परत 3 सोडायचे खालचे ट्रिपल क्रोशे आणि मध्ये 3 ट्रिपल क्रोशे करायचे. परत 2 चेन करायच्या, इथले 3 ट्रिपल क्रोशे सोडायचे, इथं 3 ट्रिपल क्रोशे करायचे. असंच आता हा राऊंड करून घ्यायचा आहे. आपला 1 2 3 4 5 आणि 6वा राऊंड आहे. 6वा राऊंड आणि 7वा राऊंड. इथं जसे आपण 2 राऊंड सेम केले तसेच आपल्याला आता 6वा आणि 7वा सेम करायचा आहे. जर समजा आकडायला लागले, ओढायला लागले अशी डिझाईन, तर 2 चेनच्या ऐवजी 3 चेन घ्या 7व्या राऊंडला. 6व्या राऊंडला तर 2-2च चेन घ्यायच्या. जर झालंच तसं तर एखाद्या ठिकाणी 3 चेन घ्यायच्या, नाहीतर मग 2-2 चेन आपल्याला बास होतात. मी आता 2 राऊंड करून घेते, 6वा आणि 7वा. हे 2 राऊंड करून घेतलेत मी, 6वा आणि 7वा. 7व्या राऊंडला कुठं कुठं 3 चेन घेतल्यात, काही ठिकाणी 2 चेन घेतल्यात बघा. म्हणजे असं पूर्ण असं प्लेन येतो व्यवस्थित रुमाल आपला. आता आपल्याला 5वा राऊंड परत रिपीट करायचा आहे. हा 5वा राऊंड आहे आपला. परत इथं तोच रिपीट करायचा आहे. सुरुवातीला
4 चेनवर स्लिप स्टिचनं पॅक करून घ्यायचं आहे. त्याच्या पुढच्या ट्रिपल क्रोशावरही स्लिप स्टिचनं पॅक करायचं आहे. त्याच्या पुढच्या याच्यावरही स्लिप स्टिचनं पॅक करायचं आहे. आणि 2 चेन ज्या आहेत त्या ठिकाणी पॅक करतानाच आपल्याला कलर चेंज करायचा आहे. तिथं पांढरा कलर वरती घ्यायचा आहे. जास्त ओढायचं नाही दोरा, हा पण जरा लूज ठेवायचा. इथे 4 चेन करायच्या. 1 2 3 4 चेन म्हणजे हा झाला आपला पहिला ट्रिपल क्रोशा. त्याच ठिकाणी आणखीन 5 ट्रिपल क्रोशे करायचे. टोटल आपल्याला 6 ट्रिपल क्रोशे करायचे. 5वा राऊंड जसा केलाय तसंच करायचं. इथं आपल्याला 2 झाले, 3 4 5 आणि 6. परत या पुढच्या चेन आहे त्याच्यावर 6 ट्रिपल क्रोशे करायचे. आता पूर्ण राऊंड असंच करून घ्यायचं आहे. तीन 4 5 6. असंच आता हा राऊंड मी करून घेते. माझा हा राऊंड करून झालाय. हा 8वा राऊंड आपला कंप्लीट झाला. इथं आता 9वा आणि 10वा राऊंड परत आपल्याला हे इथं जसे घेतलेले तसेच 2 रिपीट करायचे आहेत. फक्त आता या ठिकाणी 4 ट्रिपल क्रोशे सोडायचे आहेत आपल्याला. आपण इथं याच्या आधी 3 सोडले होते, इथं 4 सोडायचे आहेत. आता इथं कलर चेंज करून घ्यायचा, म्हणजे खालचा गुलाबी कलर जो आहे पॅक करताना वर घ्यायचा. चार चेन करायच्यात. 1 2 3 4. हा झाला आपला पहिला ट्रिपल क्रोशा. आणि त्याच ठिकाणी आणखीन 2 ट्रिपल क्रोशे करायचे आहेत आपल्याला. एक आणि हा दुसरा, म्हणजे इथं टोटल आपले 3 ट्रिपल क्रोशे झाले. परत 2 चेन करायच्या. आणि पुढं आपल्याला 4 ट्रिपल क्रोशे सोडायचे. तर 1 2 3 आणि 4 सोडून या ठिकाणी ट्रिपल क्रोशा करायचा आहे. एक 2 3. परत 2 चेन करायच्या. परत खाली 4 सोडायचेत. 1 2 3 आणि 4 सोडायचे आणि त्यामध्ये 3 ट्रिपल क्रोशे करायचे. 1 2 3. परत 2 चेन करायच्या. परत पुढे इथं 4 सोडायचे आणि ट्रिपल क्रोशे करायचे 3. असाच आता हा राऊंड करून घ्यायचा आहे. आणि याच्या पुढचा राऊंड आहे ह्या 2 चेनमध्ये 3 ट्रिपल क्रोशे. जसे आपण हे पहिले राऊंड केलेले आहेत इथं पण आणि इथं पण, तसेच 2 राऊंड करायचे. हा 9वा आणि याच्या पुढचा एक 10वा, असे 2 राऊंड मी करून घेते आता. या ठिकाणी मी इथं 2 राऊंड करून घेतलेत, 9वा आणि 10वा. 10 राऊंड झालेत बघा आपले. आणि आता 11वा राऊंड आहे आपला, शेवटचा आहे तो. तर मी वरती पांढरा कलर घेतले, 4 चेन पण करून घेतल्यात.
आणि हा जो आता गुलाबी कलर आहे आपला हा इथं कट करायचा आहे, कारण आपला आता शेवटचा राऊंड आहे. इथं कुठंतरी मागं त्याला पॅक करून घ्यायचं आहे. तर हा जो दोरावरती घेतला आहे आपण पांढरा, त्यालाच मी इथं गाठ मारून घेते. चार चेन केल्यात. हा झाला आपला पहिला ट्रिपल क्रोशा. आणि त्याच ठिकाणी आपल्याला आणखीन 11 ट्रिपल क्रोशे करायचे आहेत, म्हणजे टोटल आपल्याला 12 ट्रिपल क्रोशे तयार करायचे आहेत. 1 2 झाली, 3 4 5 6 7 8 9 10 11 12. एकाच ठिकाणी आपण 12 ट्रिपल क्रोशे करून घेतलेत. आता ही जी पुढच्या 2 चेन आहे त्या ठिकाणी सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे, पॅक करायचं इथं. आणि परत हे पुढचं 2 चेन आहेत त्या ठिकाणी 12 ट्रिपल क्रोशे करायचे. असंच आता शेवटचा राऊंड करून घ्यायचा आहे. दोन, 3 4 5 6 7 8 9 10 11 12 ट्रिपल क्रोशे करायचे. परत पुढच्या याच्यावर सिंगल क्रोशाने पॅक करायचे. 2 चेन आहेत पुढच्या त्याच्यावर सिंगल क्रोशाने पॅक करायचे. त्याच्या पुढच्या याच्यावर 2 चेनवर परत 12 ट्रिपल क्रोशे. असा आता हा शेवटचा राऊंड आपल्याला करून घ्यायचा आहे. अशा पाकळ्या तयार होतात. हा माझा शेवटचा राऊंड इथं झाला आहे बनवून. पहा किती सुंदर झाला आहे रुमाल. खूप सोपा आहे विणायला. तुम्ही नक्की करून पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनही दाबा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओज पाहायला मिळतील. थँक यू फॉर वॉचिंग.